नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी स्वप्नील लोढे, रेक्सबोटेक्स कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण आलो श्री अनिल भाऊजी पोनकर यांच्या शेतामध्ये, राहणार चिंचोली, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर। तर यांनी आपल्या कपाशीच्या प्लॉटवरती काही दिवसा अगोदर पहिल्या फवारणीमध्ये आपले प्युरेक्स नॅनो 10-26-26 आणि सोबतच वंडर याची फवारणी केली होती। तर त्यानंतर त्यांना काय बदल जाणून आला, काय फायदा झाला आणि त्याचा रिझल्ट कसा वाटला ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार भाऊ। नमस्कार। आपली ओळख? मी अनिल रामदास पोनकर, हां, राहणार चिंचोली। हे आपण 10-26-26 खत न टाकता आपण याची फवारणी केली हां, आणि वंडर आपण फवारल्यानंतर आपल्या झाडाची वाढ होऊ लागली आणि झाड फुटवे करू लागला, हां, पातळ पण छान येऊ लागला। तर हे फवारणी केल्यानंतर आपल्याला चांगली वाढ झाली झाडाची, हो, चांगली फुटवे करत आहे झाड चांगली आणि फुटवे हिरवेगारपणाही चांगला टिकून आहे झाडाचा। हो. आपण बघू शकतो कशा प्रकारे आहे झाड। असेच भरपूरचे झाड आहे, पूर्ण प्लॉट बघू शकतो आपण कशा प्रकारचा आहे। तर यांनी खत न देता, आपले दाणेदार खत न देता, आपले प्युरेक्स नॅनो 10-26-26 प्लस टी, नत्र स्फुरत पालास प्लस मायक्रोन्युट्रंट असलेले जे प्रोडक्ट आहे त्याची फवारणी केली। त्यासोबतच आपले वंडर याची देखील फवारणी केली। त्यानंतर त्यांना असा रिझल्ट वाटला की झाडाची चांगली वाढ झाली, चांगले फुटवे गेले आणि चांगली म्हणजे साकारत आहे झाड आणि पातीवर देखील सुटले आणि हिरवेगारपणा चांगला टिकून आहे झाडाचा। तर भाऊ, बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? आपण सांगणार, खत न टाकता हे रेक्सबोटेक्स कंपनीचे फवारणी करायला पाहिजे। हां, याच्यामुळे झाडाची वाढ आणि पातळ फुटवे करू लागते झाड। म्हणजे खत न देता आपण हे प्युरेक्स नॅनो जे लिक्विड फॉर्ममध्ये येते त्याची फवारणी केली पाहिजे हो, आणि रिझल्ट चांगले असं म्हणणं आहे तुमचं। हो. तर भाऊचं म्हणणं असं आहे की हे वापरल्यानंतर चांगले झाडाची वाढ झाली, चांगल्या स्थितीमध्ये आहे झाड, चांगले फुटवे करून राहिले आणि चांगलं पातळवरती सुटले आहे। आणि सोबतच दुसऱ्या फवारणीमध्ये आपण इथे प्युरेक्स नॅनो 1261-0 आणि कायनेज याची फवारणी घेणार आहोत। धन्यवाद।